राघव चढ्ढांसह भाजपात प्रवेश करणारे आपचे 7 खासदार अपात्र ठरतील का? पक्षांतर बंदी कायदा काय सांगतो? युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. आम आदमी पक्षाच्या 7 राज्यसभा खासदारांनी शुक्रवारी 24 एप्रिल भाजपामध्ये प्रवेश केला. राघव चढ्ढा, संदीप पाठक, अशोक मित्तल, हरभजन सिंग, रजिंदर गुप्ता, स्वाती मालीवाल आणि विक्रमजित साहनी या 7 खासदारांनी आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेशाची घोषणा केली. आता राज्यसभेत आपचे फक्त 3 खासदार उरले आहेत. या खासदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते का? आम आदमी पक्षाचे राज्यसभेत काय होणार याबाबत सविस्तर जाणून घेऊयात. आपच्या 7 खासदार अपात्र ठरणार का? मागील काही राजकीय घटना पाहता आपच्या 7 बंडखोर खासदारांवर अपात्रतेची कारवाई होणार नाही, असे PRS लेजिस्लेटिव्ह रिसर्चचे चक्षू रॉय यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितलं. आम आदमी पक्षाचे संसदेच्या 2ही सभागृहांमध्ये लोकसभा व राज्यसभा खासदार आहेत. राज्यसभेचे सभापती फक्त राज्यसभेबाबत निर्णय घेतील. आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतील 2/3 खासदार भाजपात सामील झाले आहेत. त्यामुळे त्यांना भाजपाचे खासदार मानले जाईल व त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, अशी भूमिका राज्यसभेचे सभापती घेऊ शकतात, असे रॉय म्हणाले. व्यंकय्या नायडू हे राज्यसभेचे सभापती असताना CM रमेश यांनी तेलुगू देसम पक्षाच्या TDP 2/3 खासदारांसह भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी सभापती नायडू यांनी त्यांच्या प्रवेशाला मान्यता दिली होती. त्यामुळे कोणतीही अपात्रतेची कारवाई झाली नाही, असे रॉय म्हणाले. लोकसभेचे माजी महासचिव PDT आचार्य यांच्या मते आपचे राज्यसभेसह वेगवेगळ्या विधिमंडळांमध्ये सदस्य आहेत. भारतीय संविधानाच्या 10व्या परिशिष्टातील 4थ्या पॅराग्राफामध्ये सांगण्यात आलं आहे की जेव्हा एखाद्या सदस्याचा मूळ राजकीय पक्ष हा दुसऱ्या एखाद्या राजकीय पक्षात विलीन होतो आणि मूळ राजकीय पक्षातील सदस्य हे त्या दुसऱ्या राजकीय पक्षात विलीन झाल्याचा दावा करतात किंवा नवीन राजकीय पक्षाचे सदस्य झाल्याचे निश्चित करतात, तेव्हा संसदेच्या सभागृहातील त्या मूळ राजकीय पक्षाचे सदस्य अपात्र ठरत नाही. या पॅराग्राफनुसार अरविंद केजरीवाल यांनीच खासदारांच्या भाजपात विलिनीकरणाचा मान्यता दिली आहे, असाही एक अर्थ निघू शकतो, असं आचार्य म्हणाले. राघव चढ्ढा व त्यांच्यासह भाजपात सामील झालेल्या खासदारांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी याचिका आपचे राज्यसभेतील उर्वरित खासदार राज्यसभेच्या सभापतींना करू शकतात. त्या याचिकेवर सभापतींना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. 2/3 खासदार फुटल्याने खासदारांवर अपात्रतेची कारवाई न करण्याबाबत सभापती निर्णय घेऊ शकतात किंवा खासदारांना अपात्र ठरवू शकतात. सभापतींनी निर्णय दिल्यानंतर त्याविरोधात आपला सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते, असे आचार्य यांनी स्पष्ट केले. जेव्हा शिवसेना व राष्ट्रवादीने भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश केला तेव्हा विधिमंडळातील त्यांचे बहुमत पाहून निवडणूक आयोगाकडून त्यांना मूळ पक्षाचं चिन्ह देण्यात आलं. हे 10व्या परिशिष्टातील 4थ्या पॅराग्राफच्या विरोधात होतं, असं प्राचार्य म्हणाले. या प्रकरणात चढ्ढा यांनी भाजपात सामील होण्याचं घोषित केल्याने आपचे पक्षचिन्ह त्यांना मिळणार नसल्याचं आचार्य म्हणाले. 2/3 पेक्षा कमी खासदारांनी पक्ष सोडला असता तर काय झाले असते? आपच्या 2/3 पेक्षा कमी खासदारांनी भाजपात प्रवेश केला असता तर त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता होती. राज्यसभेच्या कोणत्याही खासदाराने आपच्या खासदारांच्या पक्ष प्रवेशाविरोधात सभापतींकडे याचिका केली असती तर त्यावर निर्णय घेतला सभापतींना संबंधित खासदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत निर्णय घ्यावा लागला असता. दरम्यान सभापतींनी अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय कधी घ्यावा याबाबत 10व्या परिशिष्टात कालावधी निश्चित करून देण्यात आलेला नाही. सभापतींनी दिलेल्या निर्णयाचं न्यायालयीन पुनरावलोकन देखील त्यांनी निर्णय दिल्यानंतरच होऊ शकतं. या गोष्टीचा फायदा घेऊन सभापती अपात्रतेच्या अर्जावर निर्णय प्रलंबित ठेवू शकतात, जेणेकरून अपात्र ठरू शकणाऱ्या खासदारांच्या सभागृहाचे सदस्यत्व काय राहतं. दरम्यान सभापतींनी ठराविक कालावधीत निर्णय द्यावा असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने या आधीच्या काही प्रकरणांमध्ये दिला आहे, परंतु निर्णय किती कालावधीत घ्यायचा हे निश्चित करण्यात आलेलं नाही. पक्षांतर बंदी कायदा काय सांगतो? 2003च्या 91व्या घटना दुरुस्ती कायद्याने 2 गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या सभागृहातील एखाद्या पक्षाच्या 2/3 सदस्यांनी मूळ राजकीय पक्ष सोडून दुसऱ्या राजकीय पक्षात प्रवेश केल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही. जर 2/3 पेक्षा कमी सदस्यांनी पक्षांतर केलं तर ते अपात्रतेच्या कारवाईस सामोरे जाण्यास पात्र ठरतात. दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभा किंवा विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% अधिक मंत्र्यांची संख्या नसावी.
छोट्या राज्यांमध्ये मंत्र्यांची संख्या ही 12पेक्षा कमी नसावी. 1985च्या 52व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार भारतीय संविधानात 10वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलं. 10व्या परिशिष्टात त्यावेळी 1/3 सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार नाही असं नमूद होतं. यामुळे पक्षांतर करणं सोपे झाले होते. त्यामुळे 91व्या घटना दुरुस्ती करण्यात आली. त्यानुसार पक्षांतराची मर्यादा 1/3 वाढवून 2/3 करण्यात आली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.